या मुलीच्या शरीरातील अनेक ठिकाणातून रक्त येत होते। अंगावरती एकही कपडा नव्हता। भयंकर अशा अवस्थेत पडलेली सकाळी जेव्हा सर्वांनी पाहिली, सर्वांचा थरकापच उडाला। रात्री ड्युटीला होती आणि रात्री जे घडलं त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये संताप व्यक्त केला जातोय। देशातील नामचर्चित हॉस्पिटल आर्जेकर हॉस्पिटल या सरकारी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात आणि याच हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टर दुसऱ्या वर्गाला शिकत होती। ती रात्री इमर्जन्सी वॉर्डला नाईट ड्युटीला होती। रात्री 2च्या दरम्यान तिने जेवण केलं आणि अभ्यास करण्यासाठी ती सेमिनार हॉलमध्ये गेली, परंतु सकाळी तिची जी अवस्था होती ती कोणीही बघू शकत नव्हती। हॉस्पिटलवाल्यांनी तात्काळ तिच्यावरती उपचार केला, परंतु ती वाचू शकली नाही। आई वडिलांना देखील मुलीला पाहून दिले नाही, एवढी भयंकर तिची अवस्था केली होती। संजय रॉय हा त्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करायचा। महिला डॉक्टर जेव्हा सेमिनार हॉलमध्ये अभ्यास करण्यासाठी गेली तेव्हा या संजय रॉयने घाणेरडे व्हिडिओ बघून तिच्यावरती भयंकर कृत्य केले।